गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन महेश. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत रोशन. नॉन स्ट्राईक एंडला धनराज यांना. पंचांचा आला ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं अनोख्या स्टाईलने. आमचे पाहतात पंच विष्णू शिंदे सर सांगतायत येस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि या एका धावेने अतिरिक्त एका धावेने खऱ्या अर्थाने धावफलकालाच उभारणी मिळेल. पीपी रिव्हेंजर्स या संघाला स्टेप आउट झाला होता. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. पंच सांगतील येस इट इज व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल असेल आणि इथून दुसरा बाउन्स टाकता येणार नाहीये. पंचांनी तेच दर्शवलंय आणि दुसरी अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. धावफलकावर धावा आपण पाहतोय या 2 वाईटच्या सोबतीने 2 धावा. दिशेवरती नियंत्रण पहिल्या 2 चेंडूवरती भटकलाय गोलंदाज महेश. पुढील चेंडू पॅडल स्वीप करायचं होतं जमलं नाहीये. वेगवान चेंडू आता मात्र दिशा भेटली गोलंदाज महेशला आणि सरळ आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय सोपा लागला. एस्टनच्या मागे आपण पाहतो तेजस राऊत ज्याने मात्र या स्पर्धेतील 7वं अर्धशतक झळकावलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं जमलं नाही. चेंडू बॅटचा संपर्क पुन्हा एकदा हवा तसा झाला नाहीये. रोशनच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव. शैलेश दादा वडणाऱ्या फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर प्रीमियर लीग 20-25चं हे वर्ष आणि पहिल्या वर्ष आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस. पुन्हा एकदा आता मात्र सरळ रेषेत खेळून काढल्या. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू चालला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट. हा आला या सत्रातील रोशनच्या बॅटमधून पहिला चौकार. दोन चेंडू जरूर महेशच्या नावावरती राहिले आणि आता मात्र चौकार ठोकला. चालला चेंडू डीपेस्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पुन्हा रिझल्ट सेम. पंच आता मात्र सांगतील हा षटकार या आणि 6 धावा इथून मात्र एकवटल्या जातील. डान्सिंग अंपायर आपण पाहतो आमच्या विष्णू शिंदे सरांना एक अनोख्या शैलीमध्ये अंपायरिंग करत असताना. चौकार आलाय 16 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑम जॅम करायचं होतं जमलं नाही. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय मैदानामध्ये झाली आहे आणि पहिल्या षटकांती पीपी रिव्हेंजर्स या संघाची धावफलकावरती धाव संख्या आहे लॉस ऑफ 0 विकेट. 16 रन ऑन स्कोर बोर्ड. 16 धावा. हिमांशु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आला. स्ट्राईक एंडला धनराज मात्र. पहिला चेंडू बिगिट करायचा होता. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता जमलं नाही आणि चेंडू बॅटचा संपर्क नाही पाहायला गेलं तर आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पहिला चेंडू सोपवतो निर्धाव. पहिला चेंडू आपण पाहतोय
पहिल्या षटकात 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकात हिमांशूला पाहतो आपण प्राशारण केलंय अमन नाईट रायडर्स या संघाने. आजच्या दिवसामध्ये हिमांशूने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. हा चेंडू बॅट्सच्या प्रॉपर टायमिंग झालाय, क्लिअर केलाय वाडिश लॉंग ऑनला, आलाय बिगेट षटकार. आणि आता धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहतो 22 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅट शिकेडा आणि फलंदाज बाद. पहिला आदर आपण पाहतोय धनराज मात्रे यांच्या स्वरूपात लागलाय पीपी रिव्हेंजर्स या संघाला. मॅच चालू आहे, आपण पाहतो इंटरनॅशनल चॅम्पियन ट्रॉफीचे फायनल आणि 110 वरती आता मात्र चौथा गडी न्यूझीलंडने गमावला. अशा सर्वांच्या लागल्यात की ट्रॉफी उचलावी भारतीय संघाने. तर मृणाल 11 संघ, नंतर अभि वॉरियर्स संघ आणि जांताराजा बदलापूर संघ या तिन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये तिन्ही संघाचे कुठलाही प्रतिनिधी आमच्या कॉम बॉक्समध्ये आलाच पाहिजे, कारण चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. प्रतीक आला इनट नंबर 3 वरती, पहिला चेंडू सिंगल त्याने घेतली आहे. धावफलकावर धावा 23. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलं गेलंय हिमांशूच्या माध्यमातून धनराज यांना. त्या डगआउटच्या रस्त्याला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज कव्हर पॉइंट सीझन मध्ये स्वीकारता येईल आपण पाहतोय आणि फलंदाज बाद. नेट नंबर 4 वरती आपण पाहतोय खासगाव गावचा नितेश लहाण्या. 2 बॅक टू बॅक त्याने सामनावीराचे पुरस्कार स्वीकारलेत आणि आयोजकांकडून एक नक्कीच सूचना येते की तिन्ही संघ जर इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित नसेल तर पॅनल्टी जी आयोजकांकडून दिली जाईल, तर ओव्हर कमी केल्या जातील हा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. सर्व फॉर्मॅट आपण 5 ओव्हरचे खेळवलेत आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न की 5 ओव्हरचे देखील सेमीफायनलचे सामने होतील. पहिला चेंडू उडवलाय, चाललाय लॉंग ऑफला, क्लिअर करत आलाय क्रॅकिंग हा ड्राईव्हचा फटका. 6 धावांसाठी षटकार. प्रतीकच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. याआधी रोशन बाद झाला.
बॅटची लिडिंग एज पॉइंट रिझन मध्ये त्याचा झुल स्वीकारला आणि त्याला मात्र माघारी परतावं लागलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रथमेश केवणे आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय आणि वेलकम टू द ग्राउंड असं म्हणालंय. फलंदाज आपण पाहतोय प्रतीक याण्या मुर्द विकेटने. पुढील चेंडू आपण पाहतोय प्रथमेशाचा बॉडीवरती आदळला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल का असं वाटलं होतं, मात्र इथून नकार दिलाय प्रतीकने आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. यस्टनच्या मागे आता आपण पाहणार आहोत मास्टर माइंड वंडर बॉय ऑफ जुबेली करण धुळे यांना. वारंवार त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे बंटीला. हा चेंडू पुन्हा एकदा बॉलर बॅक स्ट्राईक सरळ रेषेत व्ही शेप मध्ये हा फटका खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफसा चेंडू पर्यंत वेगाने पोहोचलाय. मिळेल ती फक्त एक धाव. आता स्ट्राईक खेळला आपण पाहणार आहोत. नितेश लहाने दाफलकावर धावा झाल्यात 30 अप झाले. आपण पाहतोय 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय पीपी रिव्हेंजर्स हा संघ. स्लोवर चेंडू फसवा चेंडू आपण पाहायला. लेग ब्रेकचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये बंटीने दाखवलं. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेणारा होता आणि सरळ सोपाला तो करण धुळे यांच्या हातामध्ये हा चेंडू. डॉट 30 धावा दाफलकावरती. 4 चेंडू फेकून झाले. पुन्हा एकदा बंटी. आता मात्र डिबेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन आहे आणि तिथून झाले चुकीचं रूपांतर झालंय. लगेच 4 धावांसाठी आला चौकार. त्यांनी नुकतीच आपल्याला दाखवली. षट चौकार आला. धावफलक फ्लाय होईल. 34 या धावसंख्येवरती. नितेश ज्याने 2 चेंडूंचा इथून मात्र 2 चेंडू फेस केलेत. 4 धावा त्यांनी जमवल्यात. एका बाजूला प्रतीक ज्याने 3 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्यात. टोटल एकंदरीत पाहायला गेली पीपी रिव्हेंजर्स संघाची आहे धावफलकावरती 34 धावा. शेवटचा चेंडू बॅटशी कडा पाठीमागे करण धुळे चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. तिसरा दर आपण पाहतोय लागलाय 34 या धावसंख्येवरती पीपी रिव्हेंजर्स संघाला आणि इथून 3 षटकांची देखील समाप्ती होईल मैदानामध्ये.
प्रतीकला नवीन फलंदाज अक्षय देशमुख मैदानामध्ये एंटर झाला. पहिला चेंडू बॅट शिकाडा चाललाय. कव्हर सीझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कव्हर पॉइंटला, तोपर्यंत मिळेल ही एक सिंगल. व्यवस्थित टायमिंग नव्हतं, बॅटची लिडिंग एज होती खऱ्या अर्थाने आणि चेंडू कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत कव्हर झाला तोपर्यंत मिळाली एक धाव. 35 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज हिमांशू, पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅट शिकडा आहे की काय. यस, इट इज आउट. फलंदाज बाद अक्षय देशमुख ठरतोय गोल्डन डकची शिकार. कात्र प्रीमियर लीग कमिंग सून. आपण पाहतो ऑन स्क्रीन 22 मार्च आणि 23 मार्च या दरम्यान आपण पाहणार आहोत कात्र प्रीमियर लीग. DN पाटील टर्फ, कात्र पनवेल हायवे रोड, बदलापूर ईस्ट. आयोजक आपण पाहणार आहोत आदरणीय प्रथमेशजी पाटील साहेब. त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा भरवली गेली. कात्र प्रीमियर लीग. नाव बॅक टू द क्रिकेट. अक्षय आपण पाहतोय एक चेंडू खेळायला गेला होता की काय असा प्रश्न मला पडलाय, कारण विकेट तो नक्कीच टाकून आला मैदानामध्ये. दाफलकार धावा 35. पुन्हा एकदा आडवा बॅटने नवीन फलंदाज अंकित राऊत. ऑन ड्राईव्ह आपण पाहतो करायचं होतं, टायमिंग तेवढंसं जमलं नाहीये आणि मिळेल ती एक धाव. 36 धावा इथून दाफलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती अक्षय बाद, तिसऱ्या चेंडूवर देखील सिंगल आली आहे. 36 धावा आता धावफलकावरती. पहिल्या 2 षटकात 32 होत्या, 34 होत्या आणि आता डॉमिनेटिंग गोलंदाजी मैदानामध्ये चांगली आहे अमन नाईट रायडर्स संघाची. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांचा प्रवास पाहिला तर खडतर जरूर होता, मात्र तिथून त्यांनी जो कमबॅक केला तो नक्कीच पाहण्यासारखा होता, वाखाणण्याजोगा होता. या देखील चेंडूवरती एक सिंगल आले. धावफलकार धावा 37. चौथं षटक मार्गस्थ असताना पाचवा चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मधून हा षटकार आपण पाहिलाय आणि 43 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. मॅच बॉल देखील आलाय. मॅच बॉल घ्यायचा आहे पंच. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवरती हिमांशूने केली होती आणि 5व्या चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि त्याच्याच मात्र यशस्वी झाला फलंदाज आपण पाहतोय अंकित राऊत. 43 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. पुन्हा एकदा आता चाललाय आपण पाहतोय वाडीश लॉंग ऑफला आणि तिथे मात्र प्रथमेश होता, चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद आणि इथून मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकार आपण पाहतोय 43 धावा PP रिव्हेंजर्स संघाच्या. गडी मात्र त्यांनी गमावलेत 5. ओव्हर झाली. तर रोहन पाटील प्रेझेंट बदलापूर मध्ये आपण पाहतोय बिग होळी फेस्टिवल येत्या
युवा रंग 14 मार्च रोजी नक्कीच 9 वाजता फ्री एंट्री आहे. आपण नक्कीच ॲड्रेस पाहत आहोत नियर पनवेल हायवे बदलापूर ईस्ट. करण धुळे आलेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला प्रतीक असेल आणि नवीन फलंदाज सिंडट नंबर 7 वरती जो मैदानामध्ये गेलाय विकास भांडे. वाऱ्याचा वेग पाहिला तर ऑन साइडने हिमांशूचा विचार केला तर 2 षटक त्यांनी हाताळले. 4 विकेट संपादित केला. पहिला चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. करण नक्कीच मैदानामध्ये पडलाय. फर्स्ट एड किट असेल तर प्लीज मैदानामध्ये घेऊन जा आणि पाण्याची देखील पूर्तता करा. क्रॅम्प आला असावा कदाचित.
थोडस आपण पाहतोय करण धुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त होता. नक्कीच आमची मेडिकल टीम तिथे पोहोचली, पाहणी केली आणि आता मात्र करण फिट आहे, मैदानामध्ये दिसतोय, गोलंदाजीसाठी तो तयार झालाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना करणला आपण पाहतोय ट्विस्ट झाला होता पाय. दुखापत ग्रस्त असताना देखील तो आता मात्र जबाबदारी स्वीकारतोय. दुसरा चेंडू स्ट्राईक एंडला प्रतीक. पुन्हा एकदा बॉलर ब्रॅक ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. वाडी शिलाँगला चेंडू जाईल, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही. अॅक्युरेट थ्रो ऑन द स्टंप तेजस राऊत यांच्या हातामध्ये आलाय. एक धावेने धावफलक पुढे 46 या आकड्यावरती. विकास भांडे आलेत, मॅन फ्रॉम कात्रप स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू विकेट करायचा होता, स्ट्राईक हवे प्रतीकला आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल विकासला आणि लागला 6वा हादरा 46 या धावसंख्येवरती पीपी रिव्हेंजर्स संघाला. हेलिकॉप्टर घुमवल्या जागेवरून, घुमायलाय चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. हा षटकार आलाय. 19 या धावसंख्येवरती प्रतीक खेळतोय. पुन्हा एकदा बॅटशी लिडिंग एज कॉटन बॉलचा, इथून मात्र संधी होती, झेल सोडलाय. प्रतीकचं लक्ष नव्हतं मैदानामध्ये घडतं काय आणि रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल प्रतीकला. हा लागलाय 7वा हादरा. स्क्रीन आम्ही पाहिलं, चेंडू हवेमध्ये होता. करण सारखे फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज गोलंदाजाने लक्ष नव्हतं. पुन्हा एकदा डिफेन्सच्या कव्हरला चालला चेंडू गोळीच्या वेगाने आणि मिळतील आपण पाहतोय 4 धावा. आणि इथून मात्र टोटल बनली गेली पहिल्या सत्रामध्ये. पूर्वार्धाचा खेळ संपत असताना पीपी रिव्हेंजर या संघाची 56 आणि 57 धावेचं टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये. उत्तर अर्धाच्या खेळामध्ये आपण पाहतोय अमन नाईट रायडर्स या संघासमोर. आणि जसं मात्र खेळाचं द्वितीय सत्र सुरू होईल, मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो मॅडी सर यांना. थँक्यू सो मच.
हॅलो 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 चेक तर अभि वॉरियर्स, मृणाल 11 आणि जांता राजा बदलापूर या तिन्ही संघांचे प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर लगेच आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. आता मात्र ड्रॉ केला जाणार आहे आणि या सामना जो जिंकल त्यातून आपल्याला नक्कीच आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मधला एक संघ मिळेल. तर तिन्ही संघांना विनंती, आपले प्रतिनिधी इथे उपस्थित आहात, प्लीज आपण या. बॅक टू द कॉम्बॉक्स, ओव्हर टू मॅडी सर. धन्यवाद प्रबुद्ध कांबळे आणि धन्यवाद या ठिकाणी आमच्या सर्व मॅनेजमेंट टीम. मॅचच्या दिशेने जाणार आहोत. आपण पाहतो आता छोटे मोठे युद्ध संपत आलेले आहेत आणि आता काही क्षणात महायुद्धाला सुद्धा प्रारंभ होणार आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो आता ही अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून डू ऑर डायची मॅच आहे. जिंकू अथवा मरू अशी परिस्थिती आता दोन्ही संघांसाठी आहे. 56 धाबा बनल्या गेल्या. 57 धाबांचं टार्गेट आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात आणि अगदी आपण पाहतो आता जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मात्र ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल करण धुळे, बदलापूरचा वंडर बॉय आणि त्याच्या साथीनं एका बाजूला अगदी आपण पाहतो कानूर टीमची रन मशीन तेजस राऊत. दोन धुरंधर मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. प्रचंड वारा आहे आणि प्रचंड वारा असल्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धाबा या ठिकाणी बनल्या जातील. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही स्पर्धा भरवण्यामागे शैलेजी वडनेरे साहेब यांची अफाट मेहनत आहे. जे मात्र शैलेजी वडनेरे फाउंडेशनचे सर्वे सर्व आहेत आणि वडनेरे रियालिटीचे सुद्धा सर्वे सर्व आहेत. आपण पाहतोय प्रेसिडेंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं हे उघड्या डोळ्यांनी स्वप्न होतं की बदलापूरमधील सर्व ग्रामीण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा आणि यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, मी पहिल्या दिवसात सुद्धा चर्चा केली होती की शैलेजी वडनेरे साहेब यांचं स्वतःच्या मालकी हक्काचं लेदर क्रीडांगण सुद्धा आहे, ते चिंचवलीमध्ये आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या स्पर्धा होत असतात. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच जेव्हा लेदर टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यात आली T20 मॅच, त्यामध्ये विनोद कांबळेसारखा एक जबरदस्त लेजंड खेळाडू आपल्या बदलापूर नगरीला त्याने प्रथमतच भेट दिली आणि हे फक्त शक्य झालं सन्माननीय शैलेजी वडनेरे साहेब यांच्यामुळे. अभिषेक शेल्टर्स, राजेश साळवे जे मात्र कॅप्टन होते, विकलांग महाराष्ट्र टीम सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळले होते, आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि जे हनुमान चिखलोली संघाने तो सामना पहिला जिंकला होता. 50,000 रुपयाचं पारितोषिक होतं. रोहन राजे जे मात्र संघाचे नेतृत्व करत होते आणि दुसरं पारितोषिक हे मुंबई पोलीस संघाने जिंकलं होतं. अगदी आपण पाहतो तब्बल 7 दिवस त्या स्पर्धेचं अत्यंत सुंदर आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये 8 पॅव्हलियन, 8 कॅमेरे, सर्वांना मोफत पाणी, नाश्ता, तब्बल 10,000 रुपये, 10,000 पब्लिक सुद्धा त्या ठिकाणी मैदानामध्ये शेवटचा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ही स्पर्धा 2008 साली झाली, तेव्हा आपले आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, परंतु आता तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. हे वैशिष्ट्य आहे शैलेजी वडनेरे साहेब यांचं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो त्यांच्याच माध्यमातून आता या ठिकाणी प्रत्येक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी मगाशी सांगितले की कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा विविध क्षेत्रातून मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलेले या ठिकाणी की शैलेजी वडनेरे साहेब ही स्पर्धा अत्यंत सुंदर आहे आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप काहीतरी वेगळं असेल. जी काय मदत लागेल
ती सातत्याने आपण तुम्हाला केली जाईल असा शब्द देखील प्रत्येक मान्यवराने दिलेला आहे आणि ते डायरेक्ट हिट करण्यात आलंय. कदाचित आपण पाहतोय करण धुळेला हे कळून चुकले की काय आता पाहावं लागेल. ज्याला इथून मात्र आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षक करण धुळेचा फॅन आहे तो मात्र आता इथे देवाचा धावा करत असेल. देव देव केला तेव्हा नाही पावला, कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगता जावला आणि ते आता डिसिजन आलेला आहे एस इट इज हो यू टी. म्हणजे या मॅचची प्राइज विकेट. जेव्हा करण धुळे अष्टांवरती चेंडू आदळला ना तेव्हा पीपी रेव्हेंजर्सचे संघ मालक प्रभातभाई परब यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळाली. पहिले सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाएगी. एक धाव आणि एका धावेवरती लागलेला हा पहिला धक्का. हा धक्का 440 वॅटचा नसेल तर हा तब्बल 880 वॅटचा असेल. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक होती सज्ज ऋतिक रसा. ओ शॉर्ट ऑफ लेन वेगवान चेंडू टाकण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतो अक्षरशः बीट केलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश आलेले, डॉ स्ट्रायकिंगला तेजस राऊत. परंतु जोपर्यंत आता हे दोन खेळाडू मैदानावरती साबूत आहेत तोपर्यंत संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. कारण अगदी आपण पाहतो करण धुळे जेव्हा 2 मॅचेस मध्ये काही चमकदार कामगिरी त्यांनी केली आहे आणि आता 57 धावांचं टार्गेट असताना मला असं वाटतं की आता थोडीशी निराशाजनक. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चाललाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रोटेक्शन देण्यात आले. बळेल फक्त सिंगल धाव. सिंगल डबल ला आता प्राधान्य द्यावं लागेल. शांत क्रिकेट स्लो बस स्टडी हे समीकरण आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तेच समीकरण या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. धाबत संख्या धाव फलकावरती 2. हो या ठिकाणी जागा बनवण्याचा प्रयत्न एक नटराज स्टाईलने हा फटका खेळला होता. बॉल चालला पाठीमागे. आता तेजसला माहिती आहे धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंडला. या ठिकाणी आपण पाहतोय रिकाम्या जागा भरा असं उत्तर देत असताना बॅट्समन तेजस राऊतच्या बाटमधून आलाय चौकार. अभी वॉरियर्स आणि जानता राजा. ओके विवेक सुद्धा येतात. जियाद येतात. भाई ये जियाद नहीं ये तो सल्लाद है. 6 धावा शेवटचा अंतिम या ठिकाणी आपण पाहतो चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्जत षटक क्रमांक 1 ऋतिक रसाळ वाखण्याजोगी स्पेला. ओ भन्नाड वेग वेगाने बीट केले तेजस राऊत जे मात्र स्पॉट कडे पाहत राहिले आणि आता आपण पाहतो आशाळ भूत नजरेने पंचांकडे सुद्धा पाहिलं परंतु षटक क्रमांक 1 संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धाबत संख्या फक्त आणि फक्त 6. एक बाद 6. अशी माहिती मिळते. महेंद्र धुळे यांची सुद्धा अफाट मेहनत आहे कारण ते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे संस्थापक सुद्धा आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय एखाद्या आम्ही नेहमी म्हणत असो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जसा स्त्रीचा हात असतो ना तसं कोणाच्या मागे तरी एखाद्या व्यक्तीचा जेव्हा हात असतो ना तेव्हा ती स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जात असते. अगदी आपण पाहतोय कोणतंही कार्य करत असताना एकट्या माणसाचं काम नसतं आणि सातत्याने प्रत्येकाला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम
या ठिकाणी आपण पाहतो मॅन पॉवर आर्थिक सगळ्यांकडेच असतं, परंतु मॅन पॉवर सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. शैलेशजी वडनेरे असतील, त्यानंतर विवेक कडू, महेंद्र धुळे, याही व्यक्तिमत्वांचा तितकाच मोलाचं योगदान आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, 57 धावांची गरज येणार आहे. 24 बॉल 51 धावा आता बनवाव्या लागणार आहेत. चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गेली 4 दिवस आम्ही कदाचित मला असं वाटतं की 1 दिवस मी या ठिकाणी नव्हतो आणि मला 3 दिवस सेवा करण्याची संधी मिळाली. नक्कीच आम्ही शैलेशदादा वडनेरे यांचं मनापासून विशेष आभार मानतो आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा विशेष आभार की आमच्यासारख्या छोट्या समालोचकावरती विश्वास दाखवला. गोलंदाज अक्षय देशमुख. ओ या दरम्यान अगदी आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली आउटसाइड द ऑफस्टम्प अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू ठेवण्यात आला. शरीरापासून थोडासा दूर होता. अक्षय देशमुखला तुम्ही पाहतायत सातत्याने कानूर बॉईज कानूर या संघाला त्याने प्रेझेंट केलेला आहे. आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केलेला आहे. अगदी आपण पाहतो टेडीबेलची एक सीझन याही गोलंदाजाने गाजवलेली आहे. टाइम अलर्ट असणार आहे, लक्षात घ्या. अगदी आपण पाहतो आमचे ऑफिशियल आम्हाला स्कोरर सुद्धा हेच सांगतात की प्रत्येक संघाला वेळेबाबत कोऑपरेट करायचे, कारण आपल्याकडे आपण पाहिलं तर आता वेळ फार कमी आहे. अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. तो या दरम्यान पुनश्च एकदा आशाळभूत नजरेनं पाहिलं जरूर, परंतु अंपायर सिग्नल या ठिकाणी काहीच पाहायला मिळालं नाही आहे. या अगोदर वाईट बॉल होता, त्यानंतर डॉट बॉल आणि आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला करण धुळे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय देशमुख. ही लढत तुम्ही पाहतायत. PP रेव्हेंजर्स वर्सेस आमन नाईट रायडर्स. दोन्ही संघाचे संघ मालक सुद्धा या मॅचचा मनसोक्त मनमुराद आनंद घेत आहेत. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हेड्स, बॉल सीमा पार. अक्षय देशमुख वरती केलाय हल्ला बॉल आणि ते बॉल चाललाय टाटा बाय बाय करणारा बिगिट षटकार. लागणार आहे. हो आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, परंतु शेवटच्या क्षणाला रोहनने काय कमालीची फिल्डिंग केली आहे. आपण चेक करणार आहोत. ऑफिशियल या ठिकाणी रिव्ह्यू करण्यात आलेला आहे. जर कदाचित सेफ असेल तर जितक्या धावा धावल्या असतील तितक्याच मिळणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच तुमच्या समोर येणार आहे. सेफ असणार एकच धाव मिळेल. प्रॉपर जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना तर रोहनसाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाही, कारण त्यांना माहिती आहे. ओमकार सावंत ऑफिशियल कॅमेरामॅन, काय जबरदस्त कॅमेरा वर्क आहे, कौतुक करावं लागेल ऑफिशियल सर्व कॅमेरामॅन टीमचं. कारण आपण पाहतो सातत्याने अफाट मेहनत, ते सुद्धा या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम करतात. जेव्हा आपण या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर कोणती स्पर्धा असू दे देत असतो ना, ते फक्त कॅमेरामॅनच्या आधारावरती, कारण त्यांच्या क्षणचित्राने या ठिकाणी टिपण्यात आलेला जो क्षण असतो ना, त्यामध्ये आपण ठरवतोय की हा खेळाडू उत्तम दर्जाची फिल्डिंग करतोय. हो मॅचची कडा मागे चाललाय. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल सीमा पार. बदलापूर प्रीमियर लीग 2025 हा दर्जेदार चौकार. मध्ये मेहनत करायची अशफाकभाई पटेल. मेहनत इतनी करो कि किस्मत भी बोल उठे, ले बेटा ले, ये तेरा हक बनता है. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा 18 रन्स. आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे आणि 18 धावा धावफलकावरती आहेत.
तेजसला थांबणं गरजेचं आहे. सलामीला करण धुळेच्या समवेत या ठिकाणी तेजस जेव्हा आले तेव्हा मात्र आपण पाहतो करण धुळे बाद झाल्यानंतर एकच कानमंत्र देण्यात आला, आता मी बाहेर आहे परंतु आतमध्ये तुला लढायचं आहे. या सन्मान आमच्या कॉमेंट्रीसाठी शैलेश दादा वडनर यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. दादा तुमचं मनापासून आभार. कदाचित आमच्या सारख्या छोट्या कलाकाराला या ठिकाणी मोटिवेट करण्याचं काम या आयोजक करत असतात. बॉल चाललाय सीमा पार, आणखीन एक. यावेळेस आपण पाहतोय जितकी उंची तितकं अंतर, चेंडू छूम अंतर. आलेली आहेत, अगदी त्याचा फर काढण्यात आलाय. इतका मार त्या चेंडूवरती पडलेला आहे. गोलंदाज आपण पाहतो शेवटचा अंतिम बॉल 24. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न 2 षटकामध्ये 24ला 1 जो मात्र बाद झालाय करण धुळे. आणि आता येणारे 18 बॉल विजयासाठी 33 धावांची गरज. पाहू शकता संजयजी जाधव, अभिषेकजी जाधव यांचा संघ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. लगेचच आपल्या स्क्रीन समोर अगदी तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. बघा संघ मालकाची गाडी आहे, त्याच्या पाठोपाठ किती प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. वा क्या बात है, क्या बात है. हे सगळे खेळाडू ज्यांनी खऱ्या अर्थाने आज आणि काल सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. बेबी गायकवाड प्रचंड खुश आहेत कारण संपूर्ण संघ या ठिकाणी मालकाला या ठिकाणी सुरक्षित व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. कॅप्टन आमच्या स्टेजवरती आहे, पाठी राखेत. अच्छा 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 ओके. म्हणून हे सांगितलं ना, हे प्रोटेक्शन आहे. ऑन साइडला आपण पाहतोय डीप मध्ये बॉल चाललाय. 11ची सरासरी आहे प्रति षटकामागे आस्किंग रन रेट. कारण आता 18 बॉल 33ची गरज आहे. सामना बॅलन्स आहे, सामना पीपी रेव्हेंजर संघ सुद्धा जिंकू शकतो आणि सामना अमन नाईट रायडर्स हा संघ सुद्धा जिंकू शकतो. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतोय अभि वॉरियर्स संघाचे संघ मालक यांच्या ठिकाणी आगमन होतंय. परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते धावा मिळतील 4. अभिषेक जाधव साहेबांची जे संघ मालक आहेत, बदलापूरचे गोल्डमॅन आणि युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी आज उपस्थिती दाखवली आहे कारण अंतिम मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. स्वागत आहे आपलं अभिषेक शेठ जाधव. बॉल 33ची गरज आहे. या सन्मान आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक सिंगल. सर्व समोरचे जे आमचे कार्यकर्ते ज्यांनी नुकताच अभिषेक जाधव यांना एक चांगलं प्रोटेक्शन देऊन या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं खाली बाजूला या ठिकाणी थांबायचं कारण समोर आमच्या मान्यवरांना येण्यासाठी जो रस्ता आहे तो मात्र आपण थोडंसं मोकळा करायचा. या आपण उजव्या बाजूला. तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हो आणखी एक क्या बात है, आग लगा दी मैदान के अंदर.
बॉल चालला सीमा पार आणि आता विष्णू शिंदे देखील सांगतात इट्स अ बिग हिट. जबरदस्त फटका होता. अफलातून स्टोक. अगदी आपण पाहतोय हे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काय ती साडी, काय ते डोंगर. चेंडू सरळ 8 खेपार. व्हॉट अ शॉट. स्किंग रेट होतं. 18 बॉल 33 धावांची गरज असताना अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या 12 म्हणजे सरासरी मेंटेन करते टीम अमन नाईट रायडर्स. अगदी आपण पाहतो अजून 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. जर 2 मोठे फटकाले तर या सामन्याचा बीमोड होणार आहे. म्हटलं जातं ना, मी मगाशी सांगितले मेहनत इतनी करो की किस्मत भी बोल उठे ले बेटा ले. हे तेरा हाक आहे. यावेळेस ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये. आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर मात्र यशालाही पर्याय उरत नसतो. आणि आता बॉल चाललाय सीमा पार. इथे या ठिकाणी आलेला बदलापूर BPL प्रीमियर लीगचा हा शानदार चौकार. सरांसाठी डान्सिंग अंपायर आहेत, अदाकारी आहे. त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे गुप्त आहे पारितोषिक. ओ यावेळेस वर स्ट्रोक. मागचा पाय वाकवला आणि गोलंदाजाला षटकार दाखवला. कदाचित हा चेंडू अगदी थेट माउंटन व्ह्यू मधून आणावा लागेल. इट्स अ बिग हिट. षटकार. बारा चेंडू 11 धावांची गरज आहे. म्हटलं जाताना हार और जीत आपने सोच पर निर्भर है. मान लिया तो हार और ठान लिया तो जीत. 12 गेंदों में 11 रनों की जरूरत. चला समोर कॅमेरामॅनच्या जे प्रेक्षक उभे आहेत कॅमेरामॅनच्या समोर त्यांना विनंती राहील की आपण थोडस बाजूला व्हायचं. ड्रॉ करणार आहोत आपण पहिला सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनल. चालू मॅच मधली चिठ्ठी विनर असेल, लक्षात घ्या. विनर या नावाने असणार आहे. चला ड्रॉ उचलल्यानंतर जो पहिला सामना असणार आहे तो पहिल्या सेमीफायनलचा आहे. सन्माननीय प्रसादजी परब साहेब, शैलेशजी वडनेरे, अशफाकजी पटेल, अभिषेकजी जाधव, राहुलजी वडनेरे, प्रभातजी परब, हनुमंतजी तुपे असे अनेक मान्यवर या ठिकाणी अगदी आपण पाहतो आमच्या मंचावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला सेमीफायनल समोर कॅमेरा जवळ दाखवायचे. आभी वॉरियर्स आणि जाणता राजा आणि मृणाल 11 वर्सेस विजेता टीम, विनिंग टीम. म्हणजे गौरव मात्रच्या विरोधात चालू सामन्याचा विजेता संघ येणार आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 चेंडू 11 धावांची गरज असताना आलेला हा महत्वपूर्ण चौकार. आणि आता सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे अमन नाईट रायडर्स संघाने. पहिली सेमीफायनल असणार आहे. आपण पाहतो एका बाजूला संघ अबी वॉरियर्स विपक्ष सांताराजा बदलापूर. दोन्ही संघांमध्ये लगेच नाणेफेकी होईल. दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी या. नक्कीच आपण पाहतोय अमन नाईट रायडर्स हा संघ जर या ठिकाणी फायनल जिंकली या टीमने तर त्या संघाला एक ट्रीट असणार आहे, मेजवानी आहे
की ॲक्वा इमॅजिका चे सगळे तिकीट्स फ्री असणार आहेत संपूर्ण संघासाठी आणि आता या दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात येईल. मॅच फिनिश अँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय अमन नाईट रायडर्स टीमने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. PP रेव्हेंजर्स याही संघाचं आपण विशेष कौतुक करू कारण आपण सुद्धा चांगले खेळलेले आहेत. आपलं सुद्धा चला जाणताराच्या टीमचे कॅप्टन आपण यायचे जियाद डोके टीमचे रुपेश भोईर यांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला अभि वॉरियर्स संघाचे संघनायक विवेक गायकवाड हे आपले वाट पाहत आहेत. चला लगेच आपण कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. आणि मेंटॉर बोलतात खास करून जर शुभम मस्कर यांचा एकदा शब्द पडला ना चला या आपण या मॅचचा देऊया मॅन ऑफ द मॅच. तेजस राऊत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 10 चेंडूमध्ये करण धुळे बाद झाल्यानंतर